मित्रांनो नमस्कार. तुम्ही कधी माहूरगडच्या रेणुकादेवीला गेला आहात? तर हे पहा, हे आहे रेणुकादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता माहूरगडचा. खूप उंच वट्यावर आहे. खालून जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर असा हा रस्ता आहे, सिमेंटी रस्ता. पूर्वी हा रस्ता नव्हता, खूप खराब रस्ता होता. परंतु आता हा रस्ता केल्यामुळे वाहनांना जाण्यासाठी खूप चांगली सुविधा झाली आहे. लोक चालत पण या रस्त्याने जातात. आता सध्या नवरात्रीचा महोत्सव आहे, तर या महोत्सवाच्या निमित्ताने लोकांची खूप गर्दी असते. तर आम्ही सध्या जात आहोत माहूरगडच्या रेणुकादेवीच्या दर्शनासाठी. आणि हा रस्ता बघा, नागमोडी प्रकारचा रस्ता बनवलेला आहे. कारण ही जी देवी आहे तर ही डोंगरावर जाऊन बसलेली असल्यामुळे वरी जाण्यासाठी जो रस्ता आहे तो अशा प्रकारचा केलेला आहे. तर तुम्ही पाहत असाल आजूबाजूने किती गर्द झाडी आहे. जसे जसे आम्ही उंचवट्यावर जात आहोत तर ज्यावेळेस आम्ही गाडीच्या काचा खाली घेऊन बघत होतो खाल्ल्या साईडला, तर भीती वाटत होती. कारण एवढ्या उंचावर देवीकडे जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. आणि खरंच हा रस्ता झाल्यामुळे आभार मानावे लागेल. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहत होतो या रस्त्याने जाताना, तर रस्त्यावर ते वानर जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात इकडे दिसत आहेत. आधीमध्ये येतात. आता वरी गेल्यानंतर तरी देवीच्या आजूबाजूला नक्कीच असतील याची गॅरंटी वाटते, कारण लोक काही खाण्यापिण्यासाठी आणतात प्रसाद वगैरे. तर तिथं ते नक्की असणार हे मला आत्ताच भासू लागले. कारण रस्त्याच्या कडेने खूप ठिकाणी वानर पाहिले आम्ही, आणि साधे नाही, खूप मोठे. हा पहा, बरोबर देवी जी आहे रेणुका देवी, त्या मंदिराच्या एकदम समोरल्या साईडला हा एक किल्ला आहे जुना. आता या किल्ल्यावर आम्ही काय जाण्याची शक्यता नाही, कारण दिवस मावळत आहे. परंतु हा किल्ल्याचा इतिहास आणखी तरी मी काही जाणलेला नाही. परंतु खूप सुंदर डोंगरांच्या रांगा आहेत आणि त्याच्याजवळ हा किल्ला आहे. आणि हे पहा, देवीकडे जाण्यासाठी इथं आम्ही आलोत आणि परत आता या पायऱ्या चढत आम्ही वरी जात आहोत देवीच्या दर्शनासाठी. आता आम्ही खरं सांगायचं म्हणलं तर हा किल्ला वगैरे पाहण्याच्या नादामध्ये देवी ह्या किल्ल्याला लांबूनच पाहिलं, वरी जाता आलं नाही. परंतु इकडं देवीकडे जाताना खूप पायऱ्या चढून जाव्या लागतात आणि खूप आनंददायी वातावरण आहे. आजूबाजूनं पायऱ्यांच्या मोठमोठाले दुकानं वगैरे आहेत, प्रसादाचे, खेळण्याचे वगैरे सारे असे. तर आम्ही ज्यावेळेस इथं आलेलो आहोत तर थोडं गर्दीचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे आम्हाला वाटतं की आता आमचं दर्शन हे थोडं लवकर होण्याची शक्यता आहे. ह्या पहा, उभ्या पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्यावर जाते वेळेस एक मला दिसून आलं की प्रत्येक पायरीला कुंकू, हळद, सिंदूर वगैरे लावलेला दिसत आहे. म्हणजे भक्तांनी प्रत्येक पायरीची पूजा केलेली दिसते. हे पहा, आम्ही प्रवेश केलेला आहे इथं. आणि इथं आल्यानंतर हे पहा, वानर, मी म्हणलं होतं ना, हे वानर खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठमोठाले आहेत. आणि हे पहा, मजा घेत आहेत. आम्ही आता दर्शनाच्या रांगेतूनच गाभाऱ्याकडे जात आहोत रेणुका देवीच्या. हे पहा, आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलेले आहोत. आणि तिथले जे पुजारी होते ते मोबाईलवरून हे शूटिंग घेण्यासाठी थोडी मनाई करत होते. तर मित्रांनो, तुम्हाला जरी तुम्ही तिकडे गेला नसाल तर इथून जेवढी देवी दिसते हे पहा, दिसू लागले तेवढं तरी इथूनच दर्शन घ्या, कारण यातच समाधान आहे. आपल्या मनात श्रद्धा असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्यक्ष देवाला जावेच लागेल असे काय नाही. हे पहा, वानर, तिथं ठेवलेला प्रसाद, लोकांनी खाण्यासाठी आणलेल्या भाकरी चपातीवर खूप आनंदाने खातात आणि खाऊन असे टटाड आहेत. बस बस, म्हणजे एवढं एन्जॉय करतात की लिमिटच्या बाहेर. थोडा पाऊस पण चालू होता. हे पहा, मजा करतोय हा वानराचं पिल्लू. म्हणजे एक आनंददायी वातावरण आहे. वरी आल्यानंतरही मंदिराचा खूप मोठा परिसर आहे. आणि हे पहा, या परिसरावरून घेतलेली ही शूटिंग आहे. हे पहा, तिकडं थोडे मंदिर दिसतात. हे पहा, एकदम सुंदर हा जो डोंगराचा भाग आहे बघण्यासारखा आहे. खूप म्हणजे डोळ्याचं पारणं फिटून जातं हे दृश्य पाहिल्यानंतर. इथं पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, पाण्याची एक टाकी वगैरे आहे. हे पहा, वरचा हा भाग जो आहे ना, खूप सुंदर आणि मोठा केलेला आहे. आणखी काम चालू आहे दिसते पहा, JCB चालू उकरलेलं वगैरे. तिकडे एक ते तळं दिसत होतं आम्हाला वरून. म्हणजे एवढ्या उंचावर आम्ही आहोत आणि इथून आम्ही हे पाहत होतो. हा पहा, सट्या कसा बसलाय टटाड खाऊन. काही देणं घेणं नाही दुनियाचं, आपापली दुनिया खाऊन पिऊन मस्त मजा करतात, खेळतात. आणि यांच्याकडून शिकावं जीवन जगणं. भलेही आता यांचा हाच परिसर आहे, यांना इथं ठिकाणा भेटलाय, परंतु खाऊन खुश राहतात. आपणही असंच राहायला पाहिजे. हे एक संदेश पण ते देतात बघा. खाऊन आपापलं मस्त खेळतायत, कुणाला त्रास नाही देत. तिथल्या किती लोक येतात परंतु कुणालाही ते त्रास देत नाहीत. आम्ही आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. हे पहा, रस्त्यानं वानर कसे बसलेले आहेत आणि ह्या गाड्यांची जी रांग आहे. आता आम्ही ज्यावेळेस तिथून निघत होतो तर गर्दी वाढायला सुरुवात झाली होती. मग आम्ही निघणं गरजेचंच होतं, कारण खूप उशीर होत होता, पाऊस चालू झाला होता. आणि अशा रिमझिम पावसामध्ये आम्ही रेणुका देवीचं जे दर्शन आहे खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं. फक्त देवीचा जो चेहरा आहे तुम्हाला जसा दिसला तेवढंच तुम्ही मनात समाधान मानून दर्शन घ्यावे. आम्ही डोळे भरून देवीचा चेहरा वगैरे मूर्ती पाहिली. पुजाऱ्यांनी विरोध केल्यामुळे आम्हाला ते काही जास्त शूटिंग घेता आली नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही यातच समाधान मानाय. हा पहा, डोंगराई परिसर आम्ही परत निघालेलो आहोत. गाडीचा घेर बदलायची गरजच पडत नाही. वरून निघाल्यानंतर न्यूट्रल करून गाडी पूर्ण जिथून आम्ही सुरुवात केली होती निघण्यासाठी तिथंपर्यंत नाही, त्याच्या पुढे सुद्धा गाडी जाते. म्हणजे एवढा उंच भाग आहे.
त्यामुळे तुम्हालाही जर जाण्याचा मौका मिळाला तर मला वाटते तुम्ही अवश्य जायला पाहिजे, कारण एवढं सुंदर आणि मनमोहक वातावरण आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जिथंही असाल तिथून ज्यावेळेस रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी जाचाल ना, तर तुम्हालाही एक मनातून खूप असं म्हणजे मन भरून आल्यासारखं वाटेल, सुंदर, छान. कारण एक समाधान असतं श्रद्धेमध्ये. ज्या देवाला आपण भेटण्यासाठी जातो तिथं दर्शन वगैरे झालं की एक छान वाटतं. तर मला वाटतं तुम्हीही नक्कीच रेणुका देवीचं दर्शन घ्यायला माहूरगडला जायला पाहिजे आणि देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. हे पहा, खूप म्हणजे खूप सुंदर दृश्य आहेत. तुमच्या डोळ्याचं पारणं नक्की फिटेल, हे मी गॅरंटी देतो. तर मित्रांनो, माझी अपेक्षा आहे आम्ही दर्शन घेतलं, तुम्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं दर्शन घेतलं असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही एक अपेक्षा की तुम्हीही एक वेळेस तरी नक्की रेणुका देवीचं दर्शन घेण्यासाठी जायला पाहिजे. हे पहा, वेश तिथून आम्ही प्रवेश केला होता. मी परत एक बार दाखवतो. हे पहा, जिथून आपल्याला वरी जाण्यासाठी रस्ता आहे ना, ही इथून ही वेश आहे. आता मी घराकडे निघतोय मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.